नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गोड करंजी आता आपण दिवाळीत हमेशाच खातो, पण कधी तुम्ही तिखट करंजी खाल्ली आहे का? तर मग आपण आज बनवूया तिखट करंजी. तसं पण मटाराचं सीझन आलेलं आहे, तर काही ना काही तर आपल्याला पदार्थ बनवलाच पाहिजे मटाराचा. तर आपण बनवूया तिखट करंजी. त्याच्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप मैदा. त्याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गरम तेल घालायचं आहे मोहनासाठी. आणि तेल चांगलं आपल्याला मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पीठ मळायचं नाही आहे, मीडियमच मळायचं आहे. मळून झालेलं आहे. ह्याला आपण ओल्या कपड्याने 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवूया. पीठ चांगलं आपलं मुरेल तोपर्यंत. 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपण थोडा कढीपत्ता आणि 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले फुलले तर ह्याच्यात आपण 1 ते 2 कांदा, तुम्ही कांदा कुठल्या साईजचा घेताय त्याच्यावर आहे. मी मीडियम साईजचा 1 कांदा घेतलेला आहे. तो बारीक चिरून ह्याच्यात आपण मऊ पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला आपला सॉफ्ट झाला का ह्याच्यात आपल्याला 1 टेबलस्पून भरून आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि सर्व मसाला आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. हे सर्व मिक्स झालेलं आहे. ह्याच्यात थोडंसं आपण कोथिंबीर घालायची आहे. आपण आता ह्याच्यात काही मसाले घालूया. तर 1 टेबलस्पून मी घातलेला आहे धने पावडर आणि 1 टेबलस्पून घातलेला आहे गरम मसाला. आपल्याला ह्याच्यात मिरची पावडर घालायची गरज नाही आहे लालवाली, कारण आपण हिरवी मिरचीचं ठेचा ह्याच्यात घातलेलाच आहे. त्याच्याने चांगली टेस्ट येणारच आहे आणि तिखटपणा पण येणार आहे. आता ह्याच्यात मी 1 वाटी घातलेलं आहे ओले मटार. ते फ्रीजमध्ये ठेवलेले मी सोलून तेच घातलेले आहे. आता हे चांगलं आपण पाणी घालून, पाणी जास्त नाही घालायचं आहे, थोडं पाणी घालून चांगलं आपण वाटाणे शिजवून घेऊया. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनटं आपल्याला हे मटार चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आपले मटार चांगले सॉफ्ट झालेले आहेत. आपल्याला एकदम ते मऊ नाही करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यात आपण अर्धा टीस्पून घालूया चाट मसाला आणि 3 टीस्पून भरून घालायचे आहेत ओला नारळाचा कीस. आणि हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स झालं का आपण 2 मिनिटांनी गॅस बंद करूया आणि हे मिश्रण सर्व आपण स्मॅश करून घेऊया. छान मस्त असे सॉफ्ट झालेत मटार आपले. आणि आपण जो पीठ मळून घेतलेला त्याच्यातला आपण थोडं थोडं गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही लाटायचे आहेत, मीडियम आपल्याला ठेवायचे आहेत. आता हे सर्व आपलं असे लाटून झालं की आपण ह्याच्यात जे आपण मटाराचं सारण बनवलेलं आहे ते भरूया. सारण आपण कडेलाच भरूया आणि आपल्याला पीठ आपलं ओलं आहे म्हणून पाणी लावायची गरज नाही आहे ते फोल्ड करून चिटकवताना. जर तुम्हाला पीठ सुक्कं वाटलं तर तुम्ही पाण्याचा ओला हात फिरवू शकता आणि साईडने आपल्याला असं चांगलं प्रेस करून कट करून घ्यायचं आहे. छान आणि मस्त आपले टेस्टी करंज्या तयार होतात. तुम्ही अवश्य करून बघा ह्या अशा तिखट करंज्या. हे बघा सर्व असे आपण बनवून घेऊया. मस्त टम्म असे भरलेला आहे मी मसाला. आता आपण हे सर्व तळून घेऊया. ते मी तेल तापवलेलं आहे, स्लो ठेवलेला आहे गॅस आणि ह्याच्यात आपण करंज्या सोडून स्लो गॅसवर चांगल्या तळून घेऊया. एका बाजूने 2-2 मिनटं आपण असे तळले तर आपल्याला सारखं आलटीपलटी करंज्या करायची गरज भासत नाही. हे बघा एका बाजूने चांगले तळून झालेले आहेत. आता ह्या दुसऱ्या साईडने आपण 2 ते 3 मिनटं असंच ठेवून तळून घेऊया. आता काढून घेऊया. आपली मस्त अशी तिखट करंज्या तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा छान असे मस्त खुसखुशीत आपले झालेले आहे करंजी आणि पूर्ण आतपर्यंत चांगलं सारण भरले.